नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. मी गॅरंटी देतो, जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला, प्रत्येक गोष्ट नोट केली, तर तुमचे 70 पैकी 70 मार्क कुठे गेले नाही बाळांनो. कमीत कमी 65 मार्क तुम्ही घेऊन येणार. 65 + 30 तुमची इंटरनलचे होऊन जातात बाळांनो. 95 टक्केवारीसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे, जीवनदान. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे, सुरू करू या व्हिडिओला. पूर्ण फिजिक्सचा पेपर लीक, जे पण तुम्हाला 95 मार्कासाठी लागणार आहे बाळांनो, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, फक्त त्याआधी व्हिडिओला लाईक करा बाळांनो. जसे तुम्ही मागच्या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट केले, लगेच हा व्हिडिओ अपलोड झाला बाळांनो. या व्हिडिओचे जर तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट केले, नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन वाईज येणार आहे. डायरेक्ट कोणत्या प्रश्नाचं कसं उत्तर लिहायचंय, कोणता प्रश्न येणार आहे त्याचं कसं उत्तर लिहायचंय, अशा पद्धतीचा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. फक्त तुम्हाला या व्हिडिओला 3000 लाईक्स कंप्लीट करायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, चला बघूया HSC बोर्डाचा पूर्ण फिजिक्सचा पेपर लीक. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर जागृती पाटील होती, जिला 1500 रुपयाचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचं तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, आणि एवढी मेहनत तुमच्यासाठी घेतोय, त्या इन रिटर्न फक्त मी तुमच्याकडनं एक सबस्क्राईबचं बटन मागतोय, तेवढं नक्कीच करा. ठीक आहे, सुरू करूया. आणि यानंतरचे जेवढे पण पेपर लीक्स आहेत, जर तुम्ही सबस्क्राईबच केलं नाही तर ते पेपर लीक तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून लगेच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला बघूया फिजिक्सचा पेपर लीक बाळांनो. ठीक आहे, एक गोष्ट समजून घ्या. पण ठीक आहे, फिजिक्समध्ये जर तुम्हाला 90% काढायचे किंवा 95% काढायचे, ठीक आहे, फिजिक्समध्ये टोटल तुमचे 15 चॅप्टर असतात बाळांनो. बरोबर, 15च्या 15 करणं, जर तुम्ही 15च्या 15 केलं तर तुम्ही 100% काढू शकतात पेपरामध्ये. पण जर मी म्हणतो 15 पैकी फक्त 8 चॅप्टर जरी केले ना बाळांनो, किती चॅप्टर? 15 पैकी फक्त 8 चॅप्टर, तर तुम्ही 60 मार्क घेऊन येणार आहेत बाळांनो फिजिक्समध्ये. 70 पैकी 60 मार्क. का? आता तुम्ही म्हणणार, एक छोटासा तुमच्या डोक्यात आला असेल, टोटल 15 चॅप्टर आहेत सर, 15 चॅप्टर तुम 70 मार्काला येतात. बरोबर, तर तुम्ही म्हणताय फक्त 8 चॅप्टर केल्याने आम्हाला 60 मार्क येणार आहेत. मग क्या उरलेले 8 चॅप्टर फक्त 10 मार्काला येतात परीक्षेत? नाही बाळांनो, व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुमचे हे जे 15 चॅप्टर असतात ना बाळांनो, ते टोटल 98 मार्कासाठी येतात. फिजिक्सचा टोटल पेपर 98 मार्काचा असतो, 70 मार्काचा नसतो. मार्क्स विथ ऑप्शन तुमचा 98 मार्काचा पेपर असतो बाळांनो, है ना. 98 पैकी फक्त तुम्हाला किती आणायचे? 60 आणायचे. 60 प्लस तुमचे किती झाले? 30 तुमचे इंटरनलचे बाळांनो. 90 मार्क इथंच होऊन गेले तुमचे. आणि हे 60 आणण्यासाठी तुम्हाला 15 चॅप्टर अभ्यास करायची गरज नाही. फक्त जर तुम्ही 8 चॅप्टरांचा अभ्यास केला बाळांनो, तुमचे आरामात 60 मार्क येऊन लागणार आहेत. 60 प्लस तुमचे 30 इंटरनलचे झाले का 90 टक्केवारी? हे कमीत कमी सांगतोय. पण हा व्हिडिओ बाळांनो तुम्हाला 95 टक्केवारी किंवा 97-98 टक्केवारीपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, सुरू करूया आपण. पहिलं चॅप्टर आहे बाळांनो, 8 चॅप्टर पैकी पहिलं चॅप्टर आहे तुमचं कोणतं आहे? रोटेशनल मोशन. ठीक आहे, रोटेशनल मोशनचं बाळांनो कोणते प्रश्न येणार? एक्झॅक्ट प्रश्न मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी, आता ही एवढी जी स्लाइड मी डिस्प्ले करतोय, ही रोटेशनसाठी इनफ आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी पेन पेपर घेऊन बसेल. रोटेशन मध्ये पहिला क्वेश्चन असणार आहे बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियावरती. कशाचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारू शकता? डिस्क, रॉड, स्पियर, सिलेंडर, कशाचा पण विचारू शकता. 6च्या 6 मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचे पार्ट पाहिजे. जर तुमचे मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट आहेत बाळांनो, तुमचे रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला लगेच काढता येईल. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असतं? mk² असतं. बरोबर, के म्हणजे तुमची रेडियस ऑफ गायरेशन. फॉर एक्झाम्पल मोमेंट ऑफ इनर्शिया 3 आहे, रेडियस ऑफ मास तुमचं 2 आहे ना, तर तुमची रेडियस ऑफ गायरेशन किती असेल? के इज इक्वल टू √3/2. तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर रेडियस ऑफ गायरेशन जरी विचारलं परीक्षेमध्ये, तरी तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन लगेच काढून टाकणार. बरोबर, म्हणजे तुमचे 6च्या 6 गोष्टींचं मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला पाठांतर पाहिजे. हा झाला तुमचा पहिला प्रश्न बाळांनो. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न जो येणार आहे बाळांनो, तो मी तुम्हाला सांगतोय. कोनिकल पेंडुलमचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती मार्काला येईल बाळांनो? 1 मार्काला येईल, जास्त मार्काला नाही येणार. ठीक आहे, त्यानंतर कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन बाळांनो. डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, हा तुमचा 4 मार्काचा प्रश्न बाळांनो. मॅक्झिमम चान्सेस आहेत हाच प्रश्न येईल 4 मार्काचा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे बाळांनो, पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ठीक आहे, तुम्हाला दोघं थेरम लिहायचे असतील, 4 मार्काला प्रश्न. आता तुम्ही म्हणता हा बी 4 मार्काला, हा बी 4 मार्काला, यांच्यापैकी एक कोणताही. ठीक आहे, चौथा प्रश्न जो असणार आहे बाळांनो तुमचा, एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. हा तुमचा 3 मार्काचा प्रश्न बाळांनो. 4 मार्काला नाही येत एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि लास्ट जो प्रश्न आहे बाळांनो, तो आहे तुमचा प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. प्रिन्सिपल लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. एकच प्रिन्सिपल आहे बाळांनो, 1 ओळीचं उत्तर आहे. ठीक आहे, 1 मार्काचा हा प्रश्न आहे तुमचा. दॅट्स इट. एवढे 5 गोष्टी केल्या, तुमच्या रोटेशन मधले जे 8 मार्काला प्रश्न येणार आहेत बाळांनो, झाले तुमचे, डन झाले. याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. रोटेशन डन, क्लिअर आहे. चला दुसरं चॅप्टर, पेपर लीक आहे की नाही हा सांगा मला.
है ना. दुसरं चॅप्टर केटीजी मधला एक फेमस, मागच्या वर्षी ओरडून ओरडून थकलो होतो बाळांनो, ब्लॅक बॉडी करा, ब्लॅक बॉडी करा, ब्लॅक बॉडी करा. या वर्षी सुद्धा सांगतोय फेरीज ब्लॅक बॉडी वरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो. तुम्हाला डायग्राम पण काढायची आहे, ठीक आहे, तुम्हाला लेबल पण करायचंय, तुम्हाला एक्सप्लेन पण करायचंय, है ना. पूर्ण तुमचा 4 मार्काचा एक प्रश्न फिक्स आहे फेरीज ब्लॅक बॉडी वरती. क्लिअर आहे. दुसरा प्रश्न केटीजी मधून काय येणार आहे, डिग्री ऑफ फ्रीडम. काय येणार आहे, डिग्री ऑफ फ्रीडम. तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल, किती मार्काला, 1 मार्काचा प्रश्न फिक्स येणार आहे बाळांनो. त्यानंतरचा प्रश्न कोणता असणार आहे, केटीजी मधून कोणता प्रश्न असणार आहे, त्यानंतरचा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुसॅक लॉ. तिघच्या तिघ तुम्हाला विचारतील. एक तर एक मार्काला विचारतील, एक तर तिघच्या तिघ तुम्हाला 3 मार्काचा एक प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे, मॅक्झिमम हेच प्रश्न येतील. ठीक आहे. चौथा प्रश्न बाळांनो तुमचा, चौथा प्रश्न केटीजी मधून मेयर्स रिलेशन वरती एक प्रश्न पक्का आहे. कशावरती, मेयर्स रिलेशन वरती. आणि त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो, मेयर्स रिलेशन तुमचा 4 मार्काला येईल. ठीक आहे. आणि त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा स्पेसिफिक हिटचं वरती तुमचा एक प्रश्न येणार आहे बाळांनो. स्पेसिफिक हिटची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल, 2 मार्काचा प्रश्न. मेयर्स रिलेशन तुम्हाला कंप्लीट एक्सप्लेन करायचं असेल. ठीक आहे. हे झाले तुमचे 5 प्रश्न केटीजीचे. एवढा एक जो स्क्रीन तुमच्या समोर दिसतोय हा इनफ आहे केटीजी साठी. याच्यानंतर काही करायचं गरज नाही केटीजी मधून. ठीक आहे. त्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स अजून पण ऑन आहे. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं असेल लगेच एनरोल करा. आपण आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत क्लोज करणार आहोत. लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. लास्ट डेचे तुम्ही फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली, तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. पहिले फीडबॅक बघा, तुम्हाला स्वतःला वाटेल. ठीक आहे. असं आहे का बोर्ड आम्हाला प्रश्नपत्रिका सांगून देते, याच्यात अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, कोणतं वर्ष आड करून आलेला आहे, आणि त्यानुसार तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा एक प्रश्न पक्का लिहून घ्या बाळांनो तुमचा थर्मो प्रोसेसेस वरती. आता मला सांगा थर्मो प्रोसेसेस कोणत्या असतात रे बाळांनो, एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, हे तुमच्या थर्मो प्रोसेस असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक कोणती ना कोणती थर्मो प्रोसेस विचारली जाईल, किंवा 4 ऑप्शन मधून एक टिक मारायची असेल थर्मो प्रोसेस. ठीक आहे. एक प्रश्न पक्का आहे, 4च्या 4 वाचून ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बाळांनो लॉ, थर्मो लॉज वरती एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे. थर्मो लॉज कोणते असतात, 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. कोणता ना कोणता 0th लॉ विचारतील किंवा फर्स्ट लॉ विचारतील. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत 0th लॉ विचारण्याचे. ठीक आहे. थर्मो प्रोसेस वरती 2 मार्काचा प्रश्न बनू शकतो किंवा 1 मार्काचा प्रश्न बनेल. थर्मो लॉज वरती तुमचा 2 मार्काचा प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो. ठीक आहे. तिसरा प्रश्न तुमचा सिस्टम आणि सराउंडिंगचा डिफरन्स बाळांनो. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा 2 मार्काला. हे प्रश्न पाठांतर झालेत माझे, माहितीये, हेच प्रश्न येतात आणि हेच प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. चौथा प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे थर्मोडायनामिक्स वरती, तो म्हणजे बाळांनो तुमचा पीव्ही डायग्राम तुम्हाला काढायची असेल. आता पीव्ही डायग्राम कशाची काढायची असेल बाळांनो, 4 पैकी एक पीव्ही डायग्राम तुम्हाला काढायची असेल. एक तर तुम्हाला रिव्हर्सिबल चेनची काढायची असेल, किंवा इरिव्हर्सिबल चेनची काढायची असेल, किंवा पॉझिटिव्ह वर्कची काढायची असेल, किंवा निगेटिव्ह वर्कची काढायची असेल. या 4 एक तुमची पक्की असणार आहे बाळांनो 2 मार्कासाठी पीव्ही डायग्राम. 101% फिक्स लीक क्वेश्चन आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बाळांनो तुमचा वर्क डनचं एक न्यूमेरिकल येईल. ठीक आहे. प्रेशर दिलेला असेल, डेन्सिटी दिलेली असेल, वर्क डन काढायचं असेल बाळांनो. ठीक आहे. आणि त्यानंतरचा एक प्रश्न असणार आहे बाळांनो. बस 5 प्रश्न केलं तुमचं झालं. थर्मोडायनामिक्स डन. किती सांगितले मी, रोटेशनचे किती प्रश्न सांगितले, 5. केटीजीचे किती सांगितले, 5. रोड थर्मोडायनामिक्सचे किती सांगितले, 5. दॅट्स इट, डन. त्यानंतर असणार आहे बाळांनो तुमचा फ्लुइड्स. फ्लुइड्स मध्ये प्रश्न कुठून असणार आहे, फ्लुइड्स मध्ये पहिला प्रश्न असणार आहे बाळांनो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तुम्हाला लिहायचे असतील. काय लिहायचे असतील, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तुम्हाला लिहायचे असतील. 3 मार्काचा प्रश्न पक्का आहे. नाही, 1 मिनिट, जस्ट सेकंड, एक कन्फर्म करतोय मी फक्त. 2 मार्काला विचारणार आहेत का 3 मार्काला. हा तुमचा असणार आहे बाळांनो 2 मार्काला, सो सॉरी. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न बाळांनो तुमचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, युनिट, डायमेन्शन दोघं विचारू शकतात. ठीक आहे. तिसरा प्रश्न बाळांनो तुमचा, तिसरा प्रश्न असणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फेमस प्रश्न, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती एक प्रश्न पक्का असणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला विचारलं जाईल, काय म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं युनिट विचारणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. याच्यात क्वेश्चन काय, क्वेश्चनच सांगतोय बाळांनो, टॉपिक नाही सांगत आहे, क्वेश्चनच सांगतोय मी डायरेक्ट तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न तुमचा असणार आहे बर्नॉलिस प्रिन्सिपल. आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. बर्नॉलिस प्रिन्सिपल तुम्हाला लिहायचं असेल 1 मार्कासाठी, प्लस त्यानंतर तुम्हाला डिराईव्ह, जस्ट सेकंड, डिराईव्ह बर्नॉलिस इक्वेशन हे असेल 2 मार्काला. असा कम्प्लीट प्रश्न तुमचा 3 मार्काला येणार आहे बाळांनो. समजला प्रश्न. बर्नॉलिस प्रिन्सिपल अँड डिराईव्ह बर्नॉलिस इक्वेशन हा पूर्ण प्रश्न 3 मार्काला. पण जर फक्त तुम्ही बर्नॉलिस प्रिन्सिपल लिहिले तुम्हाला 1च मार्क भेटेल. जर तुम्ही फक्त बर्नॉलिस डिराईव्ह केलं बर्नॉलिस इक्वेशन तुम्हाला 2च मार्क भेटतील. दोघं करणार तेव्हा तुमचा हा 3 मार्काचा प्रश्न पक्का असणार आहे बाळांनो.
ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, डेफिनेशन लिहायची असेल तुम्हाला दोन गोष्टींची. ठीक आहे, पहिली म्हणजे तुमची सरफेस फिल्म आणि दुसरा म्हणजे तुमचा कोहेसिव्ह फोर्स. काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्सची तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल. दॅट्स इट. हे 5 प्रश्न. फ्लुइड्स डन. याच्यानंतर काही करायचंय फ्लुइड्स मध्ये? काही करायची गरज नाही. डन. तुमचं फ्लुइड डन झालं बाळांनो. ठीक आहे, मजा येते है ना. सोपं झालं. आता जास्त अभ्यासाचा लोड नाही राहिला है ना. व्यवस्थित करा यांना. वेव ऑप्टिक्स किती चॅप्टर बोललो मी तुम्हाला? 8 चॅप्टर. किती मार्क घेऊन येणार आहे? 60 मार्क प्लस 30 तुमचे इंटरनलचे झाले. किती टक्के झाले? 90% तुमची या व्हिडिओमधून फिक्स होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वेव ऑप्टिक्स मध्ये एक कोणती तरी डेफिनेशन तुम्हाला विचारली जाईल. एक तर अँप्लिट्यूडची विचारली जाईल, एक तर वेव्हलेंथची विचारली जाईल, एक तर तुमची टाइम पिरियडची विचारली जाईल, एक तर तुमची फ्रिक्वेन्सीची विचारली जाईल. चारींपैकी एक डेफिनेशन तुमची पक्की विचारली जाणार आहे. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न असणार आहे बाळांना तुमचा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. 4 मार्कचा प्रश्न. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन 4 मार्कचा प्रश्न. तुम्हाला डायग्राम काढायची आहे, सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. डायग्राम काढायची, एक्सप्लेन करायचं, लेबल करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला काय शो करायचंय? मॅक्झिमम अँड मिनिमम डेन्सिटी शो करायचंय. डेन्सिटी मॅक्झिमम, डेन्सिटी मिनिमम, दोघं गोष्टी तुम्हाला शो करायच्या आहेत डायग्राम मध्ये. हा प्रश्न तुमचा 3 मार्काचा पक्का आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बाळांनो तुमचा ह्युजेन्स प्रिन्सिपल विचारला जाईल. काय असतं ह्युजेन्स प्रिन्सिपल? आणि त्यानंतरचा 5वा एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा बाय प्रिझम एक्सपेरिमेंट वरती एक प्रश्न पक्का आहे तुमचा. ठीक आहे. हे झाले तुमचे 5 प्रश्न. 100% एवढा एक स्लाइड केली, वेव्ह ऑप्टिक झालं तुमचं. त्यानंतर ईएमआय मधून काय विषय? ईएमआयचा जीव तोडून दमतो रे बाळांनो दरवर्षी मी. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचा एक फिक्स क्वेश्चन येणार आहे. ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला वर्किंग लिहायचंय, डायग्राम काढायची, लेबल करायचंय, एक्सप्लेन करायचंय. 4 मार्काचा प्रश्न पक्का असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न ईएमआय मधून कोणता असणार आहे बाळांनो? तुम्हाला असणार आहे ईडीज करंट वरती. कशावरती? ईडीज करंट वरती. ईडीज करंटची तुम्हाला डेफिनेशन विचारली जाईल. ठीक आहे. तिसरा प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा लेन्स लॉ तुम्हाला विचारला जाईल. काय असणार आहे लेन्स लॉ? ठीक आहे. चौथा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बाळांनो इंडक्टन्सचं तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा फॅराडेज लॉ ऑफ ईएमआय. 5वा प्रश्न कोणता असेल? फॅराडेज लॉ ऑफ ईएमआय. दॅट्स इट. एवढं 5 प्रश्न झाले. ईएमआय तुमचं डन झालं बाळांनो. डन झालं. 7-8 मार्क तुमचे ईएमआयचे पक्के झाले. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मधला पहिला प्रश्न कोणता बाळांनो जो विचारला जाणार आहे? प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. 2 मार्काचा प्रश्न बाळांनो. ठीक आहे. आता माझी रायटिंग व्यवस्थित येत नाहीये. ठीक आहे. पण जर जो विद्यार्थी ऐकत असेल मला तो आपोआप लिहून घेईल. ठीक आहे. हा स्क्रीनशॉट काढण्याचा गेम नाही बाळांनो. ठीक आहे. दुसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं एक न्यूमेरिकल येणार आहे. करून ठेवा बाळांनो. 3 मार्काचं न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो डायइलेक्ट्रिक्स वरती नोट लिहायची. कशावरती? डायइलेक्ट्रिक वरती नोट लिहायची बाळांनो. ठीक आहे. 2 मार्काला. त्यानंतर चौथा प्रश्न बाळांनो तुमचा प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ व्हॅन डी ग्राफ जनरेटर. खूप फेमस प्रश्न बाळांनो. व्हॅन डी ग्राफ जनरेटर मधून काय येणार आहे? प्रिन्सिपल, वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे बाळांनो 5वा नंबरचा शेवटचा प्रश्न एक्सप्रेशन ऑफ डायइलेक्ट्रिक है ना पोटेंशियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल हा प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. 101%. ठीक आहे. हे 5च्या इलेक्ट्रोस्टॅटिक 5 गोष्टी सांगितल्या. 5 पैकी 5 येणार आहेत. झाले तुमचे फिक्स प्रश्न. आणि शेवटचा चॅप्टर म्हणजे तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी बाळांनो. एक प्रश्न पोटेन्शियल ग्रेडियंट वरती फिक्स. ठीक आहे. पोलर पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन तुम्हाला करून ठेवायची. 100% येणार आहे. दुसरा प्रश्न पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट अँड डायमेन्शन तुम्हाला करून ठेवायचं आहे बाळांनो. ठीक आहे. 100% प्रश्न येणार आहे. तिसरा प्रश्न व्होल्ट मीटर आणि ॲममीटरचा डिफरन्स पक्का येणार आहे. 100% येणार आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न तुमचा युजेस ऑफ पोटेन्शिओमीटर. 100% प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचा 100% प्रश्न म्हणजे तुमचा क्रिचॉफ्स लॉ मध्ये करंट लॉ विचारू शकतात किंवा तुमचा व्होल्टेज लॉ पण विचारू शकतात. करंट किंवा व्होल्टेज लॉ. ठीक आहे. या 5 गोष्टी झाल्या. तुमचा झाला करंट इलेक्ट्रिसिटी. मी तुम्हाला फक्त किती चॅप्टर सांगितले बाळांनो? 8 चॅप्टर. किती मार्क करून दिले मी तुमचे? 60 मार्क प्लस 30 तुमचे इंटरनलचे. 90 मार्क फिजिक्स मध्ये तुम्हाला या व्हिडिओमधून मी डन करून दिले बाळांनो. ठीक आहे. ट्रस्ट मी 90% इझिली पॉसिबल आहे बाळांनो. इझिली पॉसिबल आहे.
ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल कसं केलं नसेल टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करू शकतात. कॉमेंट करा पेपर लीक. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन वाईज, सेक्शन ए मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, सेक्शन बी मध्ये कोणते येणार आहेत, सी मध्ये कोणते येणार, डी मध्ये कोणते येणार आहेत, असा जर एक व्हिडिओ हवा असेल बाळांनो, पेपर लीक नक्कीच कॉमेंट करा. जर 1000 कॉमेंट कंप्लीट झाल्या लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बाय.